होते हैं। गेंदबाज तैयार। ओहो, हवा में खेला है, हवा में खेला है, ऊंची भी है, लंबी भी है और जीत चुका मुकाबला। जीता है भाई। 14 की जरूरत थी। पहले 2 गेंदों पे देखा जाए तो अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन आखिरी 2 गेंदों पे ये काम 25 नहीं तो कर दिया 50। तर या ठिकाणी विजय होतोय, क्वालिफायर होतोय संघ टीम आई गावदेवी खातिवली. आपलं मनपूर्वक अभिनंदन. भूमिक स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रथमेश ठाकरे ब्रँड अँबॅसिडर आहे आणि बिंदास लसने. आणि आल्याबरोबर त्यांच्या पाठमधून एक तुंग षटकार आपण पाहिला. त्याच बरोबरीने हर्षद त्याच्या पाठमधून 2 चौकार आलेत. नेक्स्ट बॉल. व्हिडिओ मध्ये त्यांनी पोहोचवले. जरा पण गर्व नाही भावाला. बघा अजून पण पाय जमिनीवर येते. आमचा रोल मॉडेल आहे. जेव्हा मी क्रिकेट सुरुवात केली खेळायला, सोबत नक्कीच आम्ही महाराष्ट्रासाठी. वारेट खातिवली आमचा गाव एकच आहे. आमची ग्रामपंचायत एकच आहे आणि खरंच खूप चांगला खेळाडू आहे. तेवढाच चांगला माणूस सुद्धा येतो. आपण जॉईन व्हायचं आहे. मित्रांनो, रोहित पटेल ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपली टुर्नामेंट आहे आणि टुर्नामेंटला आपण कबड्डीमध्ये खेळायला आलो होतात आणि ही नाईट टुर्नामेंट आहे. संध्याकाळचे 4:30-5 वाजलेले आहेत. आपली टीम बघू शकता तुम्ही. आई गावदेवी खातिवली 1 नंबर टीम आहे. पण यावर्षी आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागला आहे ट्रॉफीसाठी. अजून एकही ट्रॉफी आलेली नाही आहे. हा आमचा शेवटचा चान्स असावा या सीझनचा. पण आम्ही प्रयत्न सोडलेला नाही आहे, मैदान सोडलेलं नाही आहे. आम्ही प्रयत्न करत राहणार. नक्की तरी आम्ही 100% या मॅचमध्ये देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बघू शकता आपले प्लेयर्स तिकडे बसलेले आहेत. तो असाच सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला, रोहित पटेल ब्लॉगला. लवकर आपले 10,000 सबस्क्रायबर पण होतील. आणि खूप सारं प्रेम द्या, कमेंट करा, लाईक करा, भरभरून शेअर करा. तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये काय काय होईल. आणि इथे या टुर्नामेंटचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे माहिती आहे का? प्रथमेश ठाकरे. तर तो सुद्धा येणार आहे. त्याची सुद्धा आपण भेट घेऊ आणि नक्कीच तुम्हाला या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटेल. तर जोडून जा रोहित पटेल ब्लॉग सोबत. चला. तू काय वाटते माणूस, तुला या मॅच बद्दल काय बोलशील? 100% आपण जिंकणार आहे. सोम, काय वाटते या सीझन मध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, काय बोलशील? कसं वाटतं तुला? नाही, खूप मेहनत केली. आता परत पुन्हा मेहनत करू. अंश, काय बोलशील? तुला काय वाटते? काही नाही, यावर्षी ट्रॉफी घ्यायचा प्रयत्न करू. कल्पेश भाऊ काय म्हणाल? खातिवली सगळं क्वालिफाय झाला तर सर्वांना जेवणाची मेजवानी नक्कीच कल्पेश पटेलकडून सहकार्य नेहमीच आम्हाला. साहिल, काय बोलशील? काय केलंय? कमबॅक करून एनर्जी एकदम जोश मध्ये आज मॅच जिंकायची बस. काय बोलशील भावा, तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतं मॅच बघायला. फुल सपोर्ट. अजय, काय बोलशील? अरे काय बोलशील? काही झालं तरी आज मॅच जिंकायची. 100% आज आम्ही देण्याचा प्रयत्न करू. इकडे आमचा कॅप्टन टॉस उडवायला गेलाय आणि तुम्ही बघू शकता. भूमिक स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रथमेश ठाकरे ब्रँड अँबॅसिडर आहे आणि बिंदास लसने जे बोरपाडा संघाकडनं कॅप्टन आहेत. नक्कीच चांगली कामगिरी करत असतात. सो हे मैदान आहे, जबरदस्त आहे. नाईटची ही टुर्नामेंट आहे. नाईटला खेळण्याचा पहिलाच अनुभव असणार आहे आमच्या टीमचा. खूप अप्रतिम आयोजन आहे, अप्रतिम नियोजन आहे. तर जोडून जा आपल्या ब्लॉग सोबत. मित्रांनो, आता आपण बघूया खूप सुंदर वातावरण. या वातावरणामध्ये आपण खेळणार आहोत क्रिकेट. स्टार प्लेअर आलाय. टॉस आम्ही जिंकलेला आहे आणि आता आमची फिल्डिंग आम्ही चूज केले आणि त्यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. जोडून राहा, काय होते तुम्हाला दाखवतो मी. बॉल इंद्रसेन सज्ज झालाय आपल्या रनअप फॉरवरून पुढचा बॉल घेऊन. या वेळेला क्रॉस पॅटेड फटका आपल्या पट्ट्यात आला तर कार्यक्रम आपण थेट करतो. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 1 गडी बाद 18. रोहित आले आणि आल्याबरोबर त्यांच्या पाठमधून एक तुंग षटकार आपण पाहिला. त्याच बरोबरीने हर्षद त्याच्या पाठमधून 2 चौकार आलेत. नेक्स्ट बॉल. आणि फायनली आम्ही जिंकले फर्स्ट राऊंड. काय वाटतं कमबॅक केलं एकदम चकास. वेल 6 ब्रो. वेल प्ले भाऊ. भाऊ इकडे हाडलं बॅटिंग भावा. एवढा काय चक्का मारला यार. देऊन सन्मानित करत आहोत. त्यानंतर रुचाक्ष. त्यानंतर आपण पाहतोय सीताराम भोसले साहेब.
आता आपण एक राऊंड मारलेला आहे. सेकंड राऊंड साठी आता वेळ लागेल आपल्याला. आता आपण जाऊया घरी, थोडं फ्रेश होऊया. आणि ही ट्रॅक पॅन्ट ज्याच्यामुळे मला 2 रनांची पॅनल्टी लागली ती बदलून येतो मी. So आता इकडे तुम्ही बघू शकता एक बुलंद आवाज आणि नंदकुमार पाटील, रोहन पाटील. सो आपण नंदकुमार पाटीलला विचारू कसं वाटलं तुम्हाला? तरी पहिली मॅच होती, काय वाटलं? चांगला खेळ वाटला. आता फर्स्ट मॅच जिंकलो म्हणजे आता नाईटला खेळणार. नाईटला घ्यायचं होतं म्हणून मी इकडे कसं झालंय, काय म्हणशील? एकदम बदल आहे आणि तुमचा खेळ खूप छान झाला आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. भाऊ आपला कॉलेजचा मित्र आहे. आम्ही एका बसने प्रवास करायचो. खूप आठवणी आहेत आमच्या कॉलेजच्या. काय बोलशील? नाही खरंच खूप दिवसांनी आपण भेटलो आणि त्यामध्ये तुझ्या संघाने मिळालेला विजय हा मनाला अगदी स्पर्श साईडला त्याची आयपुसा तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक राऊंड झालाय. आता बघूया अजून सेकंड राऊंड आहे. आता हा रात्री होणार आहे. भावाला मॅन ऑफ द मॅच भेटू. भाऊ कसा वाटलं बॅटिंग करून मॅच जिंकलो आपण? काय बोलशील? व्हेरी गुड, फिलिंग ऑसम. तो काय बोलशील? मस्त शोकेश भाई नेऊन लाव. काय बोलशील? कसं वाटलं मॅच जिंकलो आपण? आणि बघा हर्षद पाटील याला मॅन ऑफ द मॅच साठी इकडे स्वीट भेटलाय. आपण एक स्वीट उचलूया. मॅच बद्दल काय बोलशील आणि छान मॅच झाली. कसं वाटलं तुला बघून? मला असं वाटतं की हा सामना म्हणजे ही खातली टीम आहे ही फायनल खेळावी, नक्कीच नक्कीच पोहोचावी असं मला वाटतं आणि खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. एक राऊंड झालाय. सेकंड राऊंड साठी आता जरा घरी जाऊन फ्रेश होतो. घर आपल्या इथे जवळच आहे. ही टुर्नामेंट भिवंडीमध्ये आहे, अंबाडी येते आणि आपण आता घरी जातोय. चला असं जोडून जा मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता अंधार झालाय, लाईट्स ऑन झालेले आहेत ग्राउंडच्या आणि आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन आलो घरून. सो मगाशी मला पॅनल्टी लागली 2 रनांची, कारण माझी ट्रॅक ब्ल्यू होती आणि ट्रॅक ब्लॅक कंपल्सरी होती. सो आता इकडे आपली फॅन फॉलोविंग बघायला मिळते, तुम्हाला दाखवतो. ती बच्चे कंपनी आपले सगळे व्हिडिओ बघत असते, लाईक कमेंट करत असतात, बघू शकता तुम्ही. तर हा नैतिक आहे. नैतिक कसं वाटतं तुला? आपण ग्राउंड इकडे चांगलं वाटतं आमच्या ग्राउंड. नैतिकला लास्ट तो खूप शाय मुलगा आहे, खूप गोंडस मुलगा आहे. नैतिक काय बोलशील? इकडे आहे ना जरा, आपल्या सबस्क्रायबर लोकांना सांग काय बोलशील. कल्याण डोंबिवली भावाला आपले व्हिडिओ कमेंट सगळे व्हिडिओ शेअर करा. वसई परिसरामध्ये ज्याने आपल्या नावाची डंका आपल्या नैतिक थोडा शाय पर्सन आहे. आपण इकडे पाटील सर आपल्या सोमवेत काय बोलशील भाऊ? कसं वाटतं तुला? आपल्या भावाला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की खूप चांगला खेळतोय. आपल्या टीम साठी खूप. कसं वाटलं आपला पहिला एक राऊंड मारला? काय बोलशील? खूप छान वाटलं. आणि आता आपल्याला सेकंड राऊंड पण मारायचं. आज आपण 100% द्यायचंय, क्वालिफाय व्हायचंय ना इथे. आपण इकडे ग्राउंड बद्दल काय बोलशील? कसं वाटलं मॅच बीच बघून? ग्राउंड चांगला आहे आणि लाईट्स वगैरे ज्यांनी सुद्धा व्यवस्था केली त्यांना सर्वांना धन्यवाद. तू काय बोलशील? कसं वाटतं? ग्राउंड एकदम भारी आहे, एकदम हे आहे, खड्डे नाही. व्हिडिओ शेअर करा तुम्ही. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्ही बघा आपले फॅन फॉलोविंग आणि खूप सपोर्ट करतात. ही बच्चे कंपनी आपल्याला फुल सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्यांचे मनापासून आभार. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असेच रोहित पाटील ब्लॉग्सला जोडून राहा. लाईक कमेंट करा आणि शेअर करा भरभरून हा ब्लॉग. सो मी तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होत आहे. तो ग्राउंड तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. धावा जर बघितला गेलं तर 41 बनवल्यात आणि आणि रोहन पाटील सुद्धा आलेले आहेत, मगाच्या मॅचला नव्हते. रोहन पाटील काय बोलणार या राऊंडला? काय स्ट्रॅटेजी असणार तुमची? कसं वाटतं तुला टुर्नामेंट बद्दल? काय बोलशील? आणि आता टॉस झालेला आहे आमचा सेकंड राऊंडचा आणि फिल्डिंग घेतली आम्ही टॉस जिंकून. सो बघूया फिल्डिंग घेऊन काय होतं. मगाशी आम्ही काय झालं, फिल्डिंगच घेतली होती. चांगलं टार्गेट सेट केलं होतं त्यांनी, पण आम्ही चेस केलं. सो आता बघूया. आता आम्ही कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. काय बोलशील आयुष? काय बोलतो? 100% प्रयत्न करू. प्रयत्नांची पराकाष्ठा. सेकंड राऊंडची मॅच आहे, याच्यानंतर मग थर्ड राऊंड. सो ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे, ज्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला जिवंत राहायचं असेल तर. दोन संघांना आपण सध्या खेळताना पाहतोय. ही मॅच झाल्यावर आपली मॅच आहे आणि आपली फिल्डिंग आहे. सो रेडी होतात सगळे. या मॅचचा हिरो अर्थात या मॅचचा घेतला एक विकेट. हार्दिकला दिवस आपण जशी ज्यांनी जिम्मेदारी घेतली तशीच
प्रत्येक मॅचला चालून दे, ओके? गावदेवी माते की गणपती बाप्पा. वेल प्ले पारितोषिक आपल्यापर्यंत ही ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली. गाईज सेकंड राऊंड पण आपण जिंकलोय. क्लास शंभरी नाका यांच्या खूप माध्यमातून भारी मॅच झाली. मेडल आपल्यापर्यंत निधी पेंट्स अँड हार्डवेअर्स बॉलिंग वगैरे भारी सिमेंट केली, सप्लायर batting संभाजी भारी नाका केली. यांच्या माध्यमातून Second आपल्यापर्यंत match मेडल जिंकलो आता. पोहोचवलंय. या सेकंड मॅच पण जिंकलो आता बघू केक काय पेस्ट्री होतं जी पुढे. आहे खूप ती उत्साह. केदार पाटील यांच्या वाटतं? माध्यमातून केक पेस्ट्री आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आपण आपल्याला टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच हिवाई अर्थात चौंटाराचा हिवाई संघ. सो गाईज आता मी 2 राऊंड जिंकलोय. बघूया आज आपण आपलं नशीब आजमावूया. 2 सामने आपण जिंकलोय. सो जुगल पाटील पण आता आलेले आहेत. जुगल काय बोलशील? सुरेख आयोजन आहे बाबा, एक नंबर. फर्स्ट टाइम आपल्याकडे मॅच होतात डे नाईट, एक नंबर. काय बोलशील जाईल कसं वाटतं? आणि संदीप पण आलाय. संदीप काय वाटतं तुला कसं वाटतंय? नक्कीच आयोजन नियोजन एकदम छान केलेलं आहे. बघूयात आपण आता आपली टीम इथे आली, 2 राऊंड जिंकलेले आहेत आपल्या टीमने पण. बघूया आता नेक्स्ट मॅच काय होते. So आता ही मॅच झाली की पुढची आपली मॅच आहे. बघू शकता. आता या टुर्नामेंटला खूप प्रेक्षक आलेले आहेत, खेळाडू पण आलेले आहेत. तर आपल्या इकडचा सुपरस्टार, टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार प्रथमेश ठाकरे इथे आलेला आहे. तर आपण त्याला भेटूया, बघूया प्रथमेश भावाला भेटून त्याचं मनोगत काय बोलतो. भाऊ 2 शब्द जरा आपण जातो तिकडे. आणि ऑल इंडिया आयकॉन आमचे प्रथमेश ठाकरे पाटील यांचा ब्लॉगला आमचे- सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भावा कसं वाटतं तुला? एवढ्या आपण ग्रामीण भागातून खेळताना तू अचानक एवढी उंची गाठली, कसं वाटतं? काय म्हणशील? भारी वाटते, आपल्या लोकांचा सपोर्ट पण हे चांगला वाटते. कारण जरा पण गर्व नाही भावाला. बघा अजून पण पाय जमिनीवर येते आणि खरंच खूप चांगला क्रिकेट खेळतो. आमचा रोल मॉडेल आहे. जेव्हा मी क्रिकेट सुरुवात केली खेळायला, सोबत नक्कीच आम्ही खेळलो होतो. पण आज भावाने ती उंची गाठली, ती अभिमानास्पद आहे आपल्या वारेड गावासाठी. वारेट खातिवली आमचा गाव एकच आहे. आमची ग्रामपंचायत एकच आहे आणि खरंच खूप चांगला खेळाडू आहे. तेवढाच चांगला माणूस सुद्धा येतो. आणि काय बोलशील जरा आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी काय बोलशील? काय सांगशील? हा प्लॅटफॉर्म चांगला आहे आणि आपल्या एरियात पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे. तर सर्वांनी चांगला प्रदर्शन करून पुढे जा. मी गेलो तसं बाकीच्यांनी पण या आणि आपल्या सपोर्ट करत राहा. आपल्या सबस्क्रायबर व्ह्युअर साठी पण जरा 2 शब्द सांग जरा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. भावाला ऑल दी बेस्ट सगळ्या पुढील वाटचालीसाठी. मला जिंका. नक्कीच आता आपली तिसरी मॅच आहे. ही मॅच जिंकलो की सेमीफायनल आणि मग क्वालिफाय. कसं वाटतं तुला ही टुर्नामेंट आपल्या ग्रामीण भागामध्ये नाईट? चांगली टुर्नामेंट आहे. आम्हाला खेळण्याची संधी काय मिळाली नाही. हार्ड लक, नेक्स्ट टाइम ट्राय करा. नक्की ते खेळू. आता आम्ही तुमचीच मॅच बघण्यासाठी आलेलो आहे. नक्कीच धन्यवाद. So, भेटूया आपण पुन्हा एकदा. सो आता आपली तिसरी मॅच आहे. ही मॅच जिंकलो तर आपण क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करूया. सो हा होता प्रथमेश ठाकरे. एक आमच्या गावातील एक अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या लहान गावातील हा खेळाडू पण आज दुबई, कतार, पूर्ण इंडियामध्ये, ऑल इंडियामध्ये रँकिंग टॉपला असलेला हा प्लेअर प्रथमेश ठाकरे. सो खरंच अभिमान वाटला आम्हाला त्याला भेटून. गावातील फॅन फॉलोविंग. मात्र पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. तो आमच्या टीम मधले सुपरस्टार प्लेअर निलेश भाऊ. काय म्हणाल निलेश भाऊ? आपण 2 मॅच जिंकून आता तिसऱ्या मॅच कडे आगेकूच करतोय, काय म्हणतो? छान खेळतात, खूप मेहनत घेतात. सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक. आणि खरंच खूप सगळ्यांनी एफर्ट घेतलेत. हर्षद पाटील खूप चांगला खेळ आज त्याच्या मार्फत. हर्षद काय बोलतील, कसं वाटतं खेळून तुला? नाही 2 मॅच खेळलो, तसं झालं तिसरी मॅच खेळायची. एकच लक्ष ठेवा, जिंकायचं. दुसरं काय लक्ष नका देऊ दुसरीकडे. 100%. भावा कसं वाटतं तुला? आयोजन काय बोलशील? वेगळं चित्र, एक वेगळी ट्रॅजेडी, वेगळी घटना पाहायला मिळू शकते. चांगलं केलं दादा. बेस्ट ऑफ निलेश भावा काय बोलशील, कसं वाटतं तुला? गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती निर्णायक चेंडू संकेताच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? जिंकून पहिली बॅटिंग आहे. हो काय घडते? काय होतं मी तुम्हाला सो गाईज तिसरी मॅच सुद्धा आम्ही जिंकलेलो आहे. बघू शकता तुम्ही भाई, मॅन ऑफ दी मॅच आहे. जबरदस्त ओव्हर टाकले मनोजनी. आणि संतोष पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. पटेल, संदेश पाटील कसं वाटलं मॅच बघून, काय बोलाल? आनंद वाटला मला. मी माझ्या आपल्या टीम सोबत जोडलो, मला खूप आनंद वाटला. नाही काय बोलशील, कसं वाटलं मॅच बघून? काका काय बोलाल, कसं वाटलं? काका नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात, कुठले कबड्डी असो, क्रिकेट असो. जगदीश काका 1 नंबर. आणि पारस भाई कसं वाटलं मॅच? 1 नंबर. आपण प्रेक्षकांना विचारूया, केवळ कसं वाटलं, काय बोलशील? 1 नंबर 1 नंबर लॉंग मध्ये. आणि त्या भावा कसं वाटलं? फायनली भावानं सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा भावाला. वाईट चेंडू हाताळला गेलाय.
आणि अगदीच जर आपण पाहिले तर एका धावेच्या भरघोस असं योगदान दिलेलं आहे. आपण पाहतोय माऊली कलेक्शन, मारुती पाटील, त्याचप्रमाणे रमेश बाळा जाधव, त्याचप्रमाणे भूषणदादा घोडविंदे, महेंद्रजी पाटील, या सर्व मान्यवरांचे आम्ही शतशः आभारी आहोत. त्यांनी महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेकरता दिलेलं आहे. जाऊया पुन्हा एकदा संघाकडे. चेंडू मोठा हाताळला गेला यावेळेस मात्र बॉल पुन्हा एकदा घडलंय काय आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये त्यांचं करणमध्ये. So इकडे प्रेक्षक बघू शकता तुम्ही. बीटच्या चेंडूवरती धावबादची विकेट ग्राह्य धरली जाते. पक्का चांगला आहे डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जाताना वन साइड पंचाकडे टीम जिंकलेली भावांनो. चेंडू अडवले गेले. शेवटी प्रथमेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कातिवली टीमचा विजय आणि दीपेश दादा जाधव. बघा प्रेम बघा भावाचा आहे. अख्खी व्हिडिओ त्यांनी मॅचचे शूट केले, तुम्हाला युट्यूबला बघायला भेटेल. भावा सेंड कर. सोम काय वाटलं, कसं वाटलं? सुंदर एवढी रोमांचक मॅच होती. आधी तटीची का मारला ना भावा, क्लास. जुगल दादा कसं वाटतं तुम्हाला? जरा एक नंबर वाटतं. आता फक्त आमची एकच मॅच राहिले क्वालिफायची. ती मॅच जर जिंकलो ना आम्ही तर 100% आम्ही क्वालिफाय. काय नाही मॅच जिंकलो, हृदयाचे ठोके जास्त आले, आवाज बसला वडून. आणि एवढा भारी एक्सपिरियन्स होता ना, काय बोलते तुम्हाला. तुम्हाला खरं सांगायचं तर 20 वर्ष झाले आमच्या गावाला एक ट्रॉफी नाही आलेली आहे, पण एक पण क्रिकेटची ट्रॉफी नाही. सो आता आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि ओरमच्या टुर्नामेंट आम्ही एवढा खेळलो ना, काय सांगू तुम्हाला. सो मॅच चालू आहे. ही मॅच झाली की आपली क्वालिफायची मॅच. काय होते मी घडते बिघडते मला दाखवतो. जोडून राहा ब्लॉग सोबत. 24 सो आमच्या पंचक्रोशीतील नावाजलेले क्रिकेटपट्टू योगेश दादा इथे आलेले आहेत. दादा काय बोलाल आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना नाईटचं पहिल्यांदाच इकडे खेळताना कसं वाटतंय? तुम्ही तुमची टुर्नामेंट मॅच आहे का? 40+ आहे आणि एक नंबर मॅच जिंकल्या. हो फायनली गाईज, आता आम्ही इकडे बघू शकता रोहन इकडे 2 बॉल 7ची मॅच आली होती आणि आम्ही ती जिंकलोय. सो आता ही मॅच पुढची मॅच बघूया काय होते. आता आपण जरा ग्राउंड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना भेटून येऊ, जरा तुम्हाला दाखवतो पूर्ण. भिवंडी तालुका क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो तो भिवंडी तालुका. आणि आज रोहित चांगला खेळला आणि एक त्याचा 6नी मॅच जिंकली. आणि बघूया त्याला बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. क्वालिफायची मॅच आहे आणि तिथे पण जिंकायची नक्कीच. पण 100% आमच्या बॉलरनी चांगली गेम काढली आणि 100% टीम एफर्ट्स होते म्हणून आम्ही जिंकलोय. आहे कारण की कमी रन झाल्या पण कुठेतरी खचून नाही गेले. पण 4 बॉल पण डॉट झालो मी, त्याचं मला दुःख वाटतंय. पण मी इम्प्रूव्ह करेल नक्कीच. आणि शुभम नक्कीच चांगलं मार्गदर्शन करत असतो आणि खूप चांगला खेळाडू आहे शुभम, पण त्याची सुद्धा मॅच आपल्याला बघायला भेटेल. आता आपण जरा प्रेक्षकांकडे जाऊया. खेळाडू तुम्हाला दाखवतो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. बघू शकता. कोणती टीम आहे तुमची? भाई खांडप्यावरून आलेत बघा. कसं वाटतंय आयोजन, काय बोलशील? खूप चांगलं आहे. तयार होता, खेचलाय बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला. फिल्डर आहे. जबरदस्त आयोजन आहे, जबरदस्त नियोजन पारेट संघाकडनं. रायझिंग स्टार बघू शकता कसे प्रेक्षक इकडे. कुणाल काय बोलशील, कसं वाटतंय? खूप सुंदर. आणि याला तुम्ही ओळखत असाल, रोहित. युट्यूबरला घे पहिला. नक्कीच सध्या इन्स्टा नक्कीच रोहित भावाला सुद्धा सपोर्ट करा, आपणच सपोर्ट करणार नक्कीच. सबस्क्राईब करा सगळ्यांनी. धन्यवाद धन्यवाद. आणि इकडे तुम्ही प्रेक्षक बघू शकता. कसं वाटतं आयोजनाबद्दल, काय बोलशील भावा? 4थ्या षटकाला आणि रुपेश इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळते. एक्सप्रेस गोलंदाज अनुभवी खेळाडू आहेत. युवराज बोल जरा भावा. टीमसाठी आणि देखील खेळ. चला बघा आणखी एक अनाउन्समेंट आहे. टीम मुंबई पाडा संघाला 2 धाव्यांची पाणी. काय बोलाल, कसं वाटतं आयोजन? कारण की जो कीपर आहे त्याची धन्यवाद धन्यवाद. ती क्वालिफायची मॅच आहे ह्या मॅच नंतर. सो बघूया पुढे काय होतंय, तुम्हाला दाखवतो मी आपल्या ब्लॉग मध्ये. असं जोडून राहा आपल्या ब्लॉग मध्ये आणि सपोर्ट करा आणि खूप सारं प्रेम द्या रोहित पटेल ब्लॉग्सला. 4 में अभी भी 14 चाहिए. एक बड़ा हिट मैच में फिर से एक बार खातिवली आ जाएगी. पीछे चलती हुई गेंद, अच्छा प्रयास किया है.
रुका पाए क्या? नहीं, 4 रन मिलेंगे. लॉन्ग स्टॉप. संधी आहे. एक मोठा फटका टीम खातिवली संघाला या मॅच मध्ये घेऊन येईल आणि एक डॉट बॉल अथवा एक विकेट टीम विश्वगड संघाला या मॅच मध्ये पेटवले त्यांनी. प्लीज विजवा, कारण की धूर मैदानामध्ये येतोय. चलो फिर से एक बार. वो खींचा है, तान दिया है गेंद को आसमान की तरफ. रोहित है, ये नहीं रुकेंगे, चल पड़े भाई. 10 का दम दिखा दिया. 6 रन. आता 2 चेंडू आणि 4 धावा. पहा सामना कलाटणी मिळते. ज्या वेळेला न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना झाला, टीमचा कर्णधार रोहित शर्मा स्ट्रायकर एंड वरती होते आणि न्यूझीलंड टीमचे गोलंदाज टीम साऊथी होते आणि 2 चेंडू आणि 11 ची गरज असताना रोहित शर्माने 2 चेंडू वरती 2 षटकार लगा. 4 की जरूरत है. गेंदबाज तैयार. ओहो, हवा में खेला है. ऊंची भी है, लंबी भी है और जीत चुका मुकाबला. कहा गेंद मैच थी और कहां पे आ गई. जीता है भाई, मैच को जीतते हुए. 14 की जरूरत थी. पहले 2 गेंदों पे देखा जाए तो अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन आखिरी 2 गेंदों पे ये काम 25 नहीं तो कर दिया 50 और जीत गई मुकाबला टीम खातिवली. खूप खूप अभिनंदन टीम खातिवली अँड हार्ड लक टीम विश्वगड संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपला देखील या स्पर्धेमध्ये प्रवास खूप दमदार राहिला. आपला देखील खेळ खूप चांगला लागला. आपला देखील अभिनंदन असेल टीम विश्वगड. तर या ठिकाणी विजय होतोय, क्वालिफायर होतोय संघ टीम आई गावदेवी खातिवली. आपलं मनपूर्वक अभिनंदन. 4 में अभी भी 14 चाहिए. एक बड़ा हिट मैच में फिर से एक बार खातिवली आ जाएगी. पीछे चलती हुई गेंद. अच्छा प्रयास किया है. रुका पाए क्या? नहीं, 4 रन मिलेंगे. लॉन्ग स्टॉप. संधी आहे. एक मोठा फटका टीम खातिवली संघाला या मॅच मध्ये घेऊन येईल आणि एक डॉट बॉल अथवा एक विकेट टीम विश्वगड संघाला या मॅच मध्ये पेटवले त्यांनी. प्लीज विजवा, कारण की धूर मैदानामध्ये येतोय. चलो फिर से एक बार. वो खींचा है, तान दिया है गेंद को आसमान की तरफ. रोहित है, ये नहीं रुकेंगे, चल पड़े भाई. 10 का दम दिखा दिया. 6 रन. आता 2 चेंडू आणि 4 धावा. पहा सामना कलाटणी मिळते. ज्या वेळेला न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना झाला, टीमचा कर्णधार रोहित शर्मा स्ट्रायकर एंड वरती होते आणि न्यूझीलंड टीमचे गोलंदाज टीम साऊथी होते आणि 2 चेंडू आणि 11 ची गरज असताना रोहित शर्माने 2 चेंडू वरती 2 षटकार लगा. 4 की जरूरत है. गेंदबाज तैयार. ओहो, हवा में खेला है. ऊंची भी है, लंबी भी है और जीत चुका मुकाबला. कहा गेंद मैच थी और कहां पे आ गई. जीता है भाई, मैच को जीतते हुए. 14 की जरूरत थी. पहले 2 गेंदों पे देखा जाए तो अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन आखिरी 2 गेंदों पे ये काम 25 नहीं तो कर दिया 50 और जीत गई मुकाबला टीम खातिवली. खूप खूप अभिनंदन टीम खातिवली अँड हार्ड लक टीम विश्वगड संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपला देखील या स्पर्धेमध्ये प्रवास खूप दमदार राहिला. आपला देखील खेळ खूप चांगला लागला. आपला देखील अभिनंदन असेल टीम विश्वगड. तर या ठिकाणी विजय होतोय, क्वालिफायर होतोय संघ टीम आई गावदेवी खातिवली. आपलं मनपूर्वक अभिनंदन. हार्दिक आपल्याला 400 रुपयाचं कॅश प्राइज येते घेण्याकरिता यायचंय. त्याचबरोबर आणि रोहितने 2 सोडले, त्याला असेल 400 रुपयाचं कॅश प्राइज. आपण जॉईन व्हायचं आहे.